आज मी स्वामी विवेकानंदांची तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी की माझ्या जीवनावरती खूप परिणामकारक ठरली. मी स्वामी विवेकानंदांचं आत्मचरित्र वाचत होते, तेव्हा ही गोष्ट मी वाचली आणि मला फार आवडलं. एक म्हणजे जेव्हा स्वामी विवेकानंद वेगवेगळ्या ठिकाणी आपली प्रवचनं आणि भाषणं देण्यासाठी जायचे, तसाच एक वेळ होता आणि ते अमेरिकेमध्ये गेलेले. अमेरिकेमध्ये एका गृहस्थाच्या घरी ते राहिलेले. तिथे त्यांना एक रूम दिलेली होती. त्या रूममध्ये ते वाचन करत बसायचे, काहीतरी विचार करत बसायचे. एक दिवस असंच ते वाचन करत बसलेले आणि जो गृहस्थ होता तो त्यांना बोलवण्यास आलेला आणि मग तो गृहस्थ बाहेर दारासमोर उभारला आणि तेव्हा स्वामी विवेकानंद वाचत होते. मग तो गृहस्थ म्हणाला की कशाला आपण डिस्टर्ब करायचं. तो गृहस्थ तिथे असाच पाहत उभा राहिलेला, जेणेकरून स्वामींना एकदा तरी चाहूल लागेल आणि ते विचारतील की काय हवं आहे. पण स्वामींनी पाहिलंच नाही. ते इतके गुंग झालेले त्या कामामध्ये, त्यांचं पूर्ण देहभान त्या वाचनामध्ये हरवून गेलेलं. यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की माणसाने इतकं एखाद्या कामाला असं ओढून घ्यावं, इतकं त्यामध्ये गुंग व्हावं की आजूबाजूचं पूर्ण देहभान विसरून जावं. त्याशिवाय जे हवं आहे, जे यश आपल्याला हवं आहे, ते आपल्याला सापडत नाही. तसं स्वामींनी कायम प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण 100% लक्ष देऊन काम केलं, तसं आपण सुद्धा केलं पाहिजे. मगच आपल्याला त्यातून योग्य ते यश मिळू शकतं. त्यामुळे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा पूर्ण लक्ष त्या गोष्टीमध्ये गुंग झालं पाहिजे. ते अभ्यास असो किंवा कुठलंही काम, जर आपण पूर्ण त्यामध्ये लक्ष देऊ शकू तर आपल्याला ते पूर्ण चांगलं लक्षात राहतं आणि आपल्याला एक समाधान भेटतं. सर्व संत हाच उपदेश देतात की स्वतःला वाहून देऊन काम करा. कर्म चांगलं असेल तर फळ नक्की चांगलं मिळतं आणि त्यासाठी जे सध्या चालू आहे त्यावरती फोकस केलं पाहिजे आणि मनात अनेक विचार ठेवून एखादं काम केलं असते काम चांगलं पार पडत नाही. धन्यवाद.